मुंबईची शान आणि पर्यटकांचं मुख्य आकर्षण असलेल्या प्रसिद्ध जुहू चौपाटीवर गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याचं साम्राज्य पसरल्याचं गंभीर दृश्य समोर आलेलं आहे। पर्यटनासाठी आणि मोकळी हवा खाण्यासाठी दररोज हजारो नागरिक जुहू चौपाटीवर खरं तर येत असतात। मात्र सध्या इथं सडलेला कचरा, प्लास्टिकच्या असंख्य पिशव्या आणि कचऱ्याचे ढीगच ढीग साचल्यानं संपूर्ण परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे। लोकशाही मराठीनं आज सलग 24व्या दिवशी या इथल्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला असता पालिकेचं स्वच्छता विभाग याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचं उघडकीला आलंय। जुहू चौपाटीवरच्या या भीषण परिस्थितीचा थेट आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। मुंबईच्या शान असलेल्या जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य। प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात नागरिकांमध्ये संताप। सातत्यानं पाठपुरावा करूनही प्रशासन ढिम्म। मुंबईच्या जुहू चौपाटीवरती पसरलेल्या कचऱ्याचं साम्राज्य मागच्या महिन्याभरापासून आपण या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेत आहोत। मात्र रियालिटी चेक करत असताना आजच्या 24व्या दिवशी देखील जैसे थे परिस्थिती आजही आपल्याला या जुहूच्या समुद्रकिनारी पाहायला मिळते। कारण कचऱ्याने या ठिकाणी अक्षरशः आपण पाहू शकतो की समुद्रकिनारी अकराळ विक्राळ रूप जे आहे ते धारण केलेलं आहे आणि हा कचरा उचलण्यासाठी नुसतं मनुष्यबळ नाही तर पालिका प्रशासनानं यंत्रणेमध्ये वाढ करणं गरजेचं आहे, पण ती यंत्रणा आजही वाढवण्यात आलेली नाहीये। वारंवार पालिका प्रशासनाकडून अनेक दावे जे आहेत ते केले जात आहेत। काही फोटो व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवले गेले। मुंबईकरांना कुठेतरी सांगण्यात आलं की जुहू चौपाटी संपूर्णतः कचरा मुक्त झालेली आहे आणि कुठेतरी मुंबईकर देखील या सगळ्याच परिस्थितीचा दिलासा व्यक्त करत आहेत। अशा पद्धतीचं सोशल मीडियावरती पालिका प्रशासनानं एक ट्विट केलेलं होतं। पण ही सत्य परिस्थिती आजही आपण पाहतोय की 24व्या दिवशी संपूर्णतः आपण पाहतोय की प्लास्टिकचा कचरा असेल किंवा विविध प्रकारचा कचरा आजही आपल्याला जुहूच्या समुद्रकिनारी पाहायला मिळतोय। पालिका प्रशासनाला नेमकी कधी जाग येणार आणि कधी मुंबईकरांच्या एकीकडे ही फसवणूक करणं थांबवून मात्र प्रत्यक्षात कामासाठी उतरून पालिका प्रशासन कधीपर्यंत हे कचरा साफ करते याकडे लोकशाही मराठीची करडी नजर असणार आहे। मुंबईची शान मानल्या जाणाऱ्या जुहू चौपाटीवर आज लोकशाही मराठी 24व्या दिवशी जेव्हा फिरतीये तेव्हा परिस्थिती जैसे थे आहे। लाटांसोबत समुद्रातून आलेला कचरा असो व पर्यटकांनी टाकलेला प्लास्टिकचा कचरा, चौपाटीच्या संपूर्ण किनाऱ्यावर कचऱ्याची दुर्गंधी आहे। स्वच्छता कर्मचारी नक्की कुठे आहेत? महापालिका प्रशासन कोणत्या क्षणाची वाट पाहत आहे असा प्रश्न आता उपस्थित आहे। आज 24वा दिवस उलटूनही जर पालिकेला कचरा उचलता येत नसेल तर नागरिकांच्या आरोग्याशी ही थट्टाच म्हणायला हवी। हाई टाइम में वापस डम वहीं कर रहे, डम वहां से लेके जा रहा है। डम करना ही नहीं, सीधा ट्रक में डालना चाहिए। कल मैंने देखा 10 बजे गया जब ये सब ट्रक आ रही थी वहां से, नहीं तो मैं देखता हूँ तो ट्रक वहीं खड़ी रहती थी 4-5 और यहाँ से भर के वहां जा रहा हो। ट्रैक्टर भर के, ट्रैक्टर 2 ही तो ट्रैक्टर है, मेन मशीन जो है ना बॉब कार्ड वो वाला 2-4 लेना चाहिए। ये तो प्राइवेट कॉन्ट्रैक्टर को एक हफ्ते में 2-4 दिन दे दो और खत्म करो ना। पैसा तो है, इतना टैक्स ले रहे, सर्वे असेसमेंट टैक्स भर रहे सब लोग। हाँ तो जरा प्राइवेट में एक बार कर देना चाहिए। कुठे काम होते बराबर बघा ना, इकडे किती कचरा आहे। हा काम करते काय लोक काम करते तर बरोबर करते, सर्व होते ना। इकडे चौपाटीवर आहे गाडी खडी आहे, मग कचरा ते उचलत नाही, कचरा इथे ठेवते, परत पाणी परत कचरा जाणार आतमध्ये। हे बिल्डिंग बनते ना त्याचा कचरा सर पाणी आहे। फोटो काढला घेऊन गेला, हा एवढं काम केलं बस झाला त्यांच्या। त्रास लय होते पण त्याचा काय मेन प्रॉब्लेम आहे ना तो टॅकल करायला पाहिजे। दरवर्ष असंच राहणार नाही तर, आणि नागरिकाला ना म्हणजे समजायला पाहिजे कसं काय ये बाहेरगावी कशाला नाही होत असं। बाहेरगावी म्हणजे लय स्ट्रिक्ट असतात आणि बघायला कोण असतात, तिथेच म्हणजे फाईन बिन लावलं ना तरच म्हणजे सुधार येणार, नाहीतर सुधार नाही येणार। म्हणजे आपल्याचं घर साफ ठेवणार पण बाहेर सगळं खराब करणार बस। बीएमसी मध्ये पहिला करप्शन बंद करा। करप्शन सगळ्याकडे है, म्हणून ये सगळं झालेलं है। लोग कितना कचरा फेंक रहे हैं, बीएमसी कोई भी कदम नहीं उठा रही है।
ऊपर से इतना सारा टैक्स पे करके भी कोई फायदा नहीं है। इतना सारा फंड मिलता है, आप लोग लगाओ ना, यहाँ पे फाइन लगाओ सब, तो लोग मानेंगे, अदरवाइज कुछ होने वाला नहीं है। सिचुएशन जैसे के जैसे गंदा ही रहने वाला है। ये क्या बोलते हैं, क्लीन इंडिया करके क्या मिल रहा है मुझे पता नहीं चल रहा है। आप देख लो, यहाँ पे सब दिख रहा है, और जू पे तो कहीं पे भी मुझे डस्टबिन नहीं दिखाई दिया आज तक। तो लोगों को अवेयर करना भी जरूरी है। अवेयर करने से ज्यादा आप फाइन लगा दो तो वो लोग सुधर जाएंगे अपने आप, अदरवाइज ये नहीं होने वाला। और बीएमसी क्या कर रही है मुझे नहीं पता है। गटर भी खुले पड़े हैं तो ये कचरा तो बहुत छोटी बात है उसके लिए। जो भी पॉलिटिशियन है वो झाड़ू कहाँ लगाते हैं, जहाँ साफ जगह होता है झाड़ू लगाते हैं। वैसे भी ये बेचारे जो है वो जेन्युइनली काम करते हैं। एक गाड़ी से इतने बड़े जू में कैसे साफ होगा बताओ। रोज अभी वॉक करने भी आते हैं तो ये हम लोग को फेस करना ही पड़ता है ये दिक्कत। हम लोग अच्छे सांस लेने के लिए, ब्रीथ करने के लिए आते हैं, तो ये प्लास्टिक ब्रीथ करके जाएंगे, व्हाट इज द यूज ऑफ दैट। गेल्या आठवड्यात बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून जुहू चौपाटी पूर्णपणे साफ झाली असल्याचा दावा करण्यात आला। पालिका प्रशासनानं व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून चौपाटी स्वच्छ झाल्याचं दाखवलं, तरी प्रत्यक्ष परिस्थिती मात्र पूर्णपणे वेगळी आहे। लोकशाही मराठीनं सलग 24व्या दिवशी केलेल्या रियालिटी चेकमध्ये पालिकेचे दावे सपशेल फोल ठरले आहेत। प्रशासनाकडून नागरिकांची कशी दिशाभूल केली जाते हे उघडकीस आले। पालिकेचा हा खोटा चष्मा लोकशाही मराठीनं उतरवलाय। पालिकेकडून जुहू चौपाटी पूर्ण स्वच्छ झाल्याचं फोटो आणि व्हिडिओद्वारे सोशल मीडियावर सादरीकरण झालं। 24व्या दिवशी चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य कायम। दिशाभूल करणारे दावे थांबवून पालिकेनं प्रत्यक्ष ठोस कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी। महापौरांनी स्थानिक अधिकाऱ्यांना पत्र लिहूनही प्रशासनाकडून कार्यवाही नाही। लोकशाही मराठीच्या या रियालिटी चेकमुळे पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जुहू बीचवर 24व्या दिवसानंतरही कचरा तसाच पडू नये, ही परिस्थिती प्रशासनाचा मोठा निष्काळजीपणा दाखवते। या साचलेल्या कचऱ्यामुळे आरोग्याचे विविध प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। महापालिका आता तरी जागा होऊन या चौपाटीची स्वच्छता करणार का हे पाहणं औत्सुक्याचं आहे। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।